प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा की दादा तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत, असा कानमंत्र अमित शहांनी अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना दिलाय। तर दुसरीकडे स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करण्याच्या अमित शहांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पाहूयात। नांदेड दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या समोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असं अमित शहांनी तक्रार करणाऱ्या आमदारांना कानमंत्र दिल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। आपली संख्या अधिक असून अशात मागे हटू नका असंही शहा म्हणाले। सूत्रांच्या माहितीनुसार आपली संख्या जास्त आहे, दादा तक्रार घेऊन आले पाहिजेत असं शहा म्हणाले। प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असा आक्रमक पाठपुरावा करा की दादा स्वतः तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत। आपली संख्या अधिक आहे, अशात मागे हटू नका, आपण मोठे भाऊ आहोत, आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचंय। फडणवीस आणि बावनकुळेंसमोर हा प्रकार घडला। सूत्रांच्या माहितीनुसार तक्रार केलेल्या आमदारांना अमित शहांनी कानमंत्र दिल्याची माहिती आहे। अजित पवार भाजप आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधातील नेत्यांना ताकद देण्याचं काम करत असल्याची नाराजी भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे। अजित पवार भाजप विरोधात मुद्दाम कुरघोडी करत आहेत, असा तक्रारीचा सूर भाजपच्या आमदारांनी लावल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। मात्र याची सुरुवात कुठून झाली, आमदारांनी शहांकडे दादांची तक्रार कोणत्या विषयावरून केली, यावरही एक नजर टाकूयात। 2024 साली विधानसभेत भाजप आमदारांसमोर पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम मुद्दाम अजित पवार करतायत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपची ताकद कमी करू पाहत असून भाजप विरोधकांना ताकद देतायत, याकडे लक्ष द्यावे, अशा तक्रारीचा पाढाच भाजप आमदारांनी मंत्री आणि अमित शहांसमोर मांडला। यावर आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे, अशात मागे हटू नका, प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असंही अमित शहांनी आमदारांना म्हटल्याची माहिती सूत्रांची आहे। दरम्यान शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी या शहांच्याच कंपन्या असल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। त्यांच्यातली वाटाघाटी ठरलेला भाग असल्याचंही राऊत म्हणाले। तर महायुतीत एकमेकांची उणीधुणी काढण्याचं काम सुरू असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। एकनाथ शिंदेचा पक्ष हा काही स्वतंत्र पक्ष नाही, तो अमित शहांचाच पक्ष आहे। एकनाथ शिंदेचा पक्ष कंपनी पक्ष पण त्या एक कंपनी एकनाथ शिंदेची, एक अजित पवारांची, ह्या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत। त्याच्यामुळे हे जे काय आहे वाटाघाटा वगैरे हे सगळं ठरवून चाललेलं आहे। शेवटी ते एकाच ताटातले पदार्थ आहेत, एकच थाळी आहे। इथं भाजपचे आमदार आणि मंत्री आणि शहासाहेब सोडलं तर दुसरं कुणीही नव्हतं। म्हणजे भाजपच्याच लोकांना कुठेतरी बाहेर एक संदेश द्यायचा आहे की आमच्यात जे चाललंय ते योग्य चाललेलं नाही। सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला कशात रस आहे तर एकामेकाची उणीधुणी काढण्याचं, आणि तेच काम या सरकारमध्ये तिन्ही पक्षामध्ये सुरू आहे। आणि काल कदाचित शहासाहेबांनी एक संदेश हा दिलेला आहे की आता वेगळं वेगळं लढावं लागते, त्यामुळे तिन्ही पक्ष येणाऱ्या विधानसभेमध्ये वेगळी लढतील अशी चर्चा आहे। दरम्यान भाजप आमदारांनी दादांची तक्रार केल्यासंदर्भात कुठलीही गोष्ट निदर्शनास आली नसल्याचं आशिष शेलार म्हटले। काही आमदारांनी सर अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केलेली असं देखील समोर आलं। असं कुठलीही गोष्ट माझ्या नजरेस आली नाही, घडल्याचं मला माहित नाही, घडले असेल असं मला वाटत नाही। अशी नवीन माहिती तुम्ही दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो। अशी नवीन माहिती तुम्ही दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो। निधीवरून महायुतीच्या आमदारांवर अन्याय होऊ नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालत असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय। महाराष्ट्र दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पालिका निवडणुकीसंदर्भात संकेत दिल्याची माहिती सूत्रांची आहे। शहांकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात येतोय। तर महायुतीतील नेते महायुती म्हणून लढू अद्याप चर्चा झाली नसल्याचं सांगतायत। अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, हा विषयही समोर नाही, आणि या विषयाचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वात करेल। आमचं सगळ्यांचं ठरलंय, आम्ही महायुतीत लढू आणि महायुतीत सरकार आणू। आमच्यातच अजून प्राथमिक चर्चेला सुरुवात नाही, या तिन्ही नेत्यांच्या मध्ये चर्चा अजून थोडीशी लांब आहे आणि अमितभाईंच्याकडे तर अजून खूप लांब आहे। त्याच्यामुळे आता या बातम्या कुठनं आल्या तेच काही कळत नाही।
पालिका निवडणुकांसाठी सुरू झालेल्या या हालचाली येणाऱ्या काही महिन्यात निवडणुका लागू शकतात हे दर्शवतात. तर काही ठिकाणी नाराजीचा सूरही दिसून येतो. त्यामुळे महायुती येत्या काळात स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र लढते की स्वतंत्र हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.